नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के एस अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण येणाऱ्या महाराष्ट्रातील सर्वच भरतींकरिता अत्यंत महत्त्वपूर्ण काही प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. का तर मित्रांनो, तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ नक्कीच पाहायला मिळतील. तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला, 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व कुठे उडाला? 1857च्या उठावाचा पहिला भडका केव्हा व उडाला? तर ऑप्शन क्रमांक 3, 10 मे 1857 मेरठ या ठिकाणी भडका उडाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व कोणी केले? तर ऑप्शन क्रमांक 1, बहादूर शाह जफर यांनी दिल्लीमध्ये 1857च्या उठावाचे नेतृत्व केले, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? 1907 साली सुरत येथे झालेल्या राष्ट्रीय सभेच्या अधिवेशनाचे वैशिष्ट्य कोणते होते? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रीय सभेमध्ये फूट, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? सातपुडा भागात कोणाच्या नेतृत्वाखाली उठाव झाला? तर ऑप्शन क्रमांक 2, सातपुडा भागामध्ये शंकरशहा यांच्या नेतृत्वाखाली उठाव झाला, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, कर्नाटक युद्ध हे कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? कर्नाटक युद्ध कोणत्या युरोपीय देशांमध्ये झाले? तर ऑप्शन क्रमांक 1, इंग्रज व फ्रेंच, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? अन्नातील भेसळ हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूची, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीमधील विषय आहेत? लोकसंख्या नियंत्रण व कुटुंब नियोजन हे कोणत्या सूचीतील विषय आहेत? तर ऑप्शन क्रमांक 3, समवर्त सूचीमधील विषय आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? स्वच्छता हा कोणत्या सूचीतील विषय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2, राज्य सूचीतील विषय स्वच्छता हा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? भारतात कोणत्या एका वाऱ्यामुळे दुसऱ्या क्रमांकाचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 1, उत्तर पूर्व मोसमी वारे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? खालीलपैकी कोणते दल अर्धसैनिक दल नाही? तर ऑप्शन क्रमांक 4, मुंबई पोलीस हे अर्धसैनिक दल नाही, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिवस कधी साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 1, 2 डिसेंबर दिन साजरा केला जातो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजाविरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? रोहिला खंडात कोणी लोकांना इंग्रजा विरोधी उठाव करण्यास प्रेरणा दिली? तर ऑप्शन क्रमांक 3, असदुल्ला खान यांनी प्रेरणा दिली, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, खालील नद्यांचा व त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. खालीलपैकी नद्यांचा त्यांच्या लांबीनुसार उतरता क्रम लावा. तर ऑप्शन क्रमांक 3, ब्रह्मपुत्रा, गंगा, गोदावरी, नर्मदा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, गंगा नदीला बांगलादेशात कोणत्या नावाने ओळखले जाते? गंगा नदीला बांगलादेशमध्ये कोणत्या नावाने ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 1, पद्या या नावाने ओळखले जाते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16, भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? भारताने स्वीकारलेल्या संघराज्य संसदीय शासन पद्धती वास्तविक प्रमुख कोण असतो? तर ऑप्शन क्रमांक 3, पंतप्रधान हा असतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17, निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतात? तर ऑप्शन क्रमांक 2, राष्ट्रपती करतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18, दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? दाल सरोवर कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1, दाल सरोवर हा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल.
सर्व्हेल. प्रश्न क्रमांक 19 पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? पारस हे औष्णिक विद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 अकोला या ठिकाणी पारस हे औष्णिक विद्युत केंद्र आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? चांदोली वसंतनगर हे जलविद्युत केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 कोल्हापूर या ठिकाणी आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21 डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. डॅशचे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते. तर ऑप्शन क्रमांक 1 दिनबंधू हे सत्यशोधक समाजाचे मुखपत्र होते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हटले? हिंदी भाषेला हिंदीऐवजी हिंदुस्थानी म्हणावे असे कोण म्हणले? तर ऑप्शन क्रमांक 2 वि. द. सावरकर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 7 जिल्ह्याला समुद्रकिनारा लाभलेला आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? रेडिओ तरंगाचा वेग कशा प्रकारचा असतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रकाशाचा वेगा एवढा, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 अनुवंशिकतेचे जनक कोणाला म्हणतात? अनुवंशिकतेचा जनक कोणाला म्हणतात? तर ऑप्शन क्रमांक 3 जॉन ग्रेगरी मेंडेल यांना म्हणतात, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 भारत सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? भारताची सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या कोणत्या? तर ऑप्शन क्रमांक 2 कार्डमम हे भारताच्या सर्वात दक्षिणेकडील असलेल्या टेकड्या आहेत, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? कुल्लू घाटी खालीलपैकी कोणत्या पर्वत श्रेणीमध्ये स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 धौलाधार व पीर पांजल या ठिकाणी आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तुमलापल्ली हे ठिकाण कोणत्या खनिजाच्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 थोरियमसाठी प्रसिद्ध आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? भूकंप येण्यापूर्वी वातावरणात खालीलपैकी कोणत्या वायूच्या प्रमाणात वाढ होतो? तर ऑप्शन क्रमांक 3 रेडॉन या वायूचा मोठ्या प्रमाणात वाढ होतो, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 गिरसप्पा हा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? गिरसप्पा धबधबा हा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 शरावती नदीवर गिरसप्पा हा धबधबा आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचा समावेश चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये होत नाही? तर ऑप्शन क्रमांक 3 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. डॅश ही नदी दक्षिणेची गंगा तसेच वृद्धगंगा म्हणून ओळखली जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 गोदावरी हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? महाराष्ट्रात कोणत्या विभागात सर्वात अधिक जिल्हे येतात? तर ऑप्शन क्रमांक 2 औरंगाबाद हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? खालीलपैकी कोणते एक गोड्या पाण्याचे सरोवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 दाल सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. महाराष्ट्र पठारावर डॅशच्या खडकापासून काळी मृदा निर्माण झाली आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 बेसॉल्ट या खडकापासून निर्माण झालेली आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण डॅशमध्ये जास्त असते. तर ऑप्शन क्रमांक 4 जांभी मृदामध्ये जास्त असते, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. अतिपर्जन्याचा जांभा विहिरीत विभाग डॅशमध्ये आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 उत्तर कोकणामध्ये आहे, हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात कोठे घेतले जाते? तर ऑप्शन क्रमांक 3 राजेवाडी
आहे. या ठिकाणी अंजीर पिकाचे उत्पन्न जास्त प्रमाणात केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? महाराष्ट्राच्या सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता? तर ऑप्शन क्रमांक 3 भामरागड हा महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? बुलढाणा जिल्ह्यात असलेले जगप्रसिद्ध सरोवर कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 लोणार सरोवर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? खालीलपैकी कोणता किनारा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 कोरोमंडल किनारा हा भारताच्या पूर्व किनाऱ्याचा भाग आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 दातीवर खडी कोणत्या नदीवर आहे? दातीवरा खाडी ही कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 वैतरणा नदीवर दातीवरा खाडी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? कोणती नदी पश्चिम वाहिनी नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 वरीलपैकी एकही नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी जवळपास उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते? तर ऑप्शन क्रमांक 2 वैतरणा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाची नदीखोरे कोणते? महाराष्ट्र पठारावरील दुसऱ्या क्रमांकाचे नदीखोरे कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 भीमा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? भारतात दगडी कोळसा वापरून किती टक्के ऊर्जा प्राप्त केली जाते? तर ऑप्शन क्रमांक 1 67% ही दगडी कोळसा वापरून ऊर्जा प्राप्त केली जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? भारतातील सर्वात जास्त तांबे उत्पादन करणारे राज्य डॅश डॅश आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 झारखंड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? फणसाड हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 रायगड हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 डॅश या नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? डॅश नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते? तर ऑप्शन क्रमांक 2 तापी नदीला खानदेश कन्या म्हणून ओळखले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? डॅश जिल्ह्यात सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सिलिका वाळूचे साठे बऱ्याच ठिकाणी आहेत. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 1 प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या ठिकाणी प्रिन्स ऑफ वेल्स हे ग्रंथालय आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 2 ताजमहल कोणत्या राज्यात आहे? ताजमहल कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 3 बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? बाष्पयुक्त वाऱ्याच्या मार्गात अडथळा निर्माण झाल्यास कोणत्या प्रकारचा पाऊस पडतो? तर ऑप्शन क्रमांक 2 प्रतिरोध प्रकारचा पाऊस पडतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 4 राक्षसमुखी म्हणजे काय? राक्षसमुखी म्हणजे काय? तर ऑप्शन क्रमांक 2 दक्षिणेकडील भाग हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5 भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 बॅरन बेट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 6 भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? भारतातील अतिप्राचीन पर्वत कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 भारतातील अतिप्राचीन पर्वत हा अरवली पर्वत हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7 दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? दक्षिण भारतात पशुपालन हा मुख्यतः कोणाचा व्यवसाय आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 तोडा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8 काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? काश्मीर खोऱ्यात कोणत्या प्रकारची मृदा आढळते? तर ऑप्शन क्रमांक 4 पीठ प्रकारची काश्मीर खोऱ्यात
मृदा आढळते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9. लोकसंख्येची सर्वात कमी घनता असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? लोकसंख्येची घनता सर्वात कमी असलेला केंद्रशासित प्रदेश कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 अंदमान निकोबार हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10. छत्तीसगडची राजधानी डॅश डॅश ही आहे. छत्तीसगडची राजधानी ही डॅश डॅश आहे. तर ऑप्शन क्रमांक 4 रायचूर ही छत्तीसगडची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11. श्रीनगर शहर कोणत्या काठावर आहे? श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 झेलम नदी काठावर आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12. पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. पश्चिम मध्य रेल्वेचा मुख्यालय डॅश डॅश येथे आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 जबलपूर या ठिकाणी पश्चिम मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13. महामार्ग 6 कुठून कुठे जातो? महामार्ग 6 क्रमांक कुठून कुठे जातो? तर ऑप्शन क्रमांक 4 महामार्ग क्रमांक 6 हा धुळे कोलकाता या मार्गात जातो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14. शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 कर्नाटक राज्यामध्ये शिवसमुद्रम जलविद्युत प्रकल्प आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15. सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? सर्वात लहान राज्य क्षेत्रफळाने कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 गोवा आहे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16. सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 सर्वात उंचीवरील युद्ध क्षेत्र हे सियाचीन हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17. बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅश राज्यात आहे. तर ऑप्शन क्रमांक 2 बॅनरघंटा राष्ट्रीय उद्यान कर्नाटक या राज्यामध्ये आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18. भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? भारतात डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हैदराबाद या ठिकाणी डायनामिक्स लिमिटेडचे मुख्यालय आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19. सिंधू नदीचा उगम कुठे होतो? सिंधू नदीचा उगम कुठे होतो? तर ऑप्शन क्रमांक 1 कैलास मानसरोवर या ठिकाणी सिंधू नदीचा उगम होतो हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 21. केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? केंद्रीय कापूस संशोधन केंद्र पुढीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 नागपूर या ठिकाणी केंद्रीय कापूस संशोधन केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22. भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? भारताने अवकाशात सोडलेल्या पहिल्या अवकाश उपग्रहाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आर्यभट्ट हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23. कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र कोणत्या राज्यात स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राजस्थान या ठिकाणी कोटा औष्णिक ऊर्जा केंद्र आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24. सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 सिक्कीम या राज्याची राजधानी ही गंगाटोक ही आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25. खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? खालीलपैकी 7 बेटांचे शहर कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 मुंबई या शहराला 7 बेटांचे शहर म्हणून ओळखले जाते हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26. भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? भारतातील सर्वात उंच मिनार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 2 कुतुब मिनार दिल्ली हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27. आसाम या राज्याची राजधानी कोणती? आसाम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम या राज्याची राजधानी ही दिसपूर हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28. राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? राजा रवी वर्मा खालीलपैकी कोणत्या गोष्टीसाठी प्रसिद्ध होता? तर ऑप्शन क्रमांक 3 चित्रकलासाठी प्रसिद्ध होता हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29. भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? भारतीय पठाराचे उत्तर व दक्षिण असे 2 भाग कोणत्या नदीमुळे पडले आहेत? तर ऑप्शन क्रमांक 1 नर्मदा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30. लडाख
रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते. लडाख रांग आणि संपूर्ण लडाख प्रदेशाचे वर्णन डॅश असे केले जाते. तर ऑप्शन क्रमांक 3 शीत वाळवंट म्हणून वर्णन केले जाते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? नक्षलबारी हे गाव कोणत्या राज्यामध्ये आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल राज्यामध्ये नक्षलबारी हे गाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा चा धबधबा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? शरावती नदीवरील जोग किंवा गिरसप्पा हा धबधबा भारतातील सर्वात मोठा धबधबा कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक राज्यामध्ये हा जोग किंवा गिरसप्पा हा भारतातील सर्वात मोठा धबधबा आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात. ईशान्य मोसमी वारे डॅशच्या कालावधीत वाहतात. तर ऑप्शन क्रमांक 2 नोव्हेंबर ते फेब्रुवारी या कालावधीमध्ये ईशान्य मोसमी वारे वाहतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 34 कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? कर्नाटक राज्यातील प्रसिद्ध नृत्य प्रकार कोणता? तर ऑप्शन क्रमांक 4 यक्षगान हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 खालीलपैकी कोणत्या राज्यात सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? खालीलपैकी कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीची समुद्र सीमा लाभली आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 गुजरात या राज्याला लाभलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 4 पश्चिम बंगाल या राज्यामध्ये दार्जिलिंग हे थंड हवेचे ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? माउंट अबू कशासाठी प्रसिद्ध आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 हवेचे ठिकाण म्हणून माउंट अबू प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 सुवर्ण मंदिर कुठे आहे? सुवर्ण मंदिर कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सुवर्ण मंदिर हे अमृतसर या ठिकाणी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 39 भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 2 उत्तर प्रदेश हे भारतातील लोकसंख्येच्या मानाने सर्वात मोठे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? भारताचा पहिला अंतराळवीर कोण आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 राकेश शर्मा हे भारताचा पहिला अंतराळवीर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? भारतामध्ये उपग्रह प्रक्षेपण केंद्र कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 श्रीहरिकोटा या ठिकाणी उपग्रह प्रक्षेपण केंद्र आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? आग्रा हे शहर कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 आग्रा हे शहर यमुना या नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 सिक्कीम हे भारतातील सर्वात कमी लोकसंख्येचे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 गोवा हे भारतातील क्षेत्रफळाने सर्वात लहान असणारे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 3 केरळ हे राज्य भारतातील 100% साक्षरता असणारे राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या नुसार भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर ऑप्शन क्रमांक 2 दुसरा लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? सरदार सरोवर हा प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 सरदार सरोवर हा प्रकल्प नर्मदा नदीवर आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? कलिंग प्रदेश हे कोणत्या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 कलिंग प्रदेश हे ओडिसा या राज्याचे ऐतिहासिक नाव आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल.
प्रश्न क्रमांक 49 भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 खरगपूर या ठिकाणी भारतातील सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? भारत व पाकिस्तान विभाजन करणाऱ्या रेषाचे नाव काय आहे? तर ऑप्शन क्रमांक 2 रेड क्लिफ रेषा हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 भारताची सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅश आहे. भारताचे सागरी सीमांचे रक्षण करण्याची जबाबदारी डॅश डॅशची आहे. तर ऑप्शन क्रमांक 1 नौदलाची आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? श्रीनगर हे शहर कोणत्या नदीकाठी बसलेले आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 झेलम या नदीकाठावर श्रीनगर हे शहर बसलेले आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? चारमिनार हे ऐतिहासिक वस्तू कुठे आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 हैदराबाद तेलंगणा या ठिकाणी चारमिनार हे ऐतिहासिक ठिकाण आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? कार्निवल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यात साजरा केला जातो? तर ऑप्शन क्रमांक 3 गोवा या राज्यामध्ये कार्निवल हा सण साजरा केला जातो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? भरतपूर राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 राजस्थान राज्यामध्ये भरतपूर राष्ट्रीय उद्यान आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? सिक्कीम या राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 1 गंगाटोक ही सिक्कीम या राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य कोणते? तर ऑप्शन क्रमांक 1 कर्नाटक हे राज्य भारतातील रेशीम उत्पादनातील अग्रेसर राज्य आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 डॅश डॅश शहर इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणून ओळखली जाते. डॅश डॅश शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी म्हणतात. तर ऑप्शन क्रमांक 2 बेंगलोर या शहराला इलेक्ट्रॉनिक उद्योगाची राजधानी असे म्हणतात. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 काझीरंगा अभयारण्य डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. काझीरंगा राष्ट्रीय उद्यान डॅश डॅशसाठी प्रसिद्ध आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 एक शिंगी गेंडा साठी प्रसिद्ध आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. भारतातील डॅश डॅश या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. तर ऑप्शन क्रमांक 4 केरळ या राज्यामध्ये सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? शेतकऱ्यांना मृदा स्वस्त कार्ड वितरित करणारे देशातील पहिले राज्य कोणते आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 पंजाब हे करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 62 विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? विंध्य पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 विंध्य पर्वत हा अवशिष्ट प्रकारचा पर्वत आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? खालीलपैकी बिहू हे लोकनृत्य कोणत्या राज्यातील आहे? तर ऑप्शन क्रमांक 3 आसाम राज्यातील आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 64 खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याची सीमा महाराष्ट्राला लागून नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 ओडिसा या राज्याची सीमा महाराष्ट्राच्या सीमेला लागून नाही. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 65 भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. भारताचा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगात डॅश डॅशवा क्रमांक लागतो. तर ऑप्शन क्रमांक 3 7वा क्रमांक लागतो. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 66 आसाम राज्याची राजधानी कोणती? आसाम राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 2 दिसपूर ही आसाम राज्याची राजधानी आहे. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 67 जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. जंगल मृदा डॅश डॅश रंगाची असते. तर ऑप्शन क्रमांक 4 गडद काळी रंगाची जंगल मृदा असते. हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 68 खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? खालीलपैकी कोणत्या राज्याला समुद्र किनारा नाही? तर ऑप्शन क्रमांक 4 आसाम
या राज्याला समुद्रकिनारा नाही हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 69, भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प कोणता आहे? तर ऑप्शन क्रमांक 1 भारतातील पहिला व्याघ्र प्रकल्प जिम कॉर्बेट हा आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 70, नागालँड राज्याची राजधानी कोणती? नागालँड राज्याची राजधानी कोणती? तर ऑप्शन क्रमांक 4 कोहिमा ही नागालँड राज्याची राजधानी आहे हे आपले करेक्ट आन्सर होईल.